अक्कलकोट तालुक्यात काहीतरी 100-150 खेडेगाव असेल, तर प्रत्येक खेडेगावातील 1 ना 2, 4, 5, 6, 7 त्या गावातील ते लोकसंख्येनुसार विद्यार्थी शहरात यानी की तालुक्यात शिकायला येतात आणि काही विद्यार्थी अपडाऊन करतात बसने आणि काही विद्यार्थी रूम धरून तिथंच शहरात राहतात. तर कधी बस चुकतं, कधी ते मुलांचे पेरेंट्स डबा ठेवायला चुकतात आणि कधी मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं, वेगळं जेवण करायचं असतं, खिशात पैसे नसतात, फायनान्शियल बॅकग्राऊंड नसतं. तर आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी 5 स्टार हॉटेल म्हणजे तो आहे श्री स्वामी समर्थ मंदिर. मित्रांनो, त्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये जेवून त्या स्वामी समर्थ महाप्रसाद घेऊन असे कित्येक गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, कित्येक मोठमोठे ऑफिसर आहेत, ते सध्या पुणे, मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. तुम्ही त्यांना विचारा, स्वामी समर्थ खरोखरच चमत्कारी आहेत का? स्वामी समर्थामुळे आज अक्कलकोट तालुक्यातील कित्येक कुटुंब अतिशय उद्धारलेले आहेत, गरिबीतून पुढे गेलेले आहेत. तुम्ही ते म्हणा, नारळ विकणारे म्हणा, दूध विकणारे म्हणा, आता पुस्तक विकणारे म्हणा, घरगुती सामान विकणारे म्हणा, स्वीट्स, दुधापासून बनलेले जे काही स्वीट्स असतात, खाद्य पदार्थ असतात ते म्हणा, घरातले माळ म्हणा, कपड्याचे व्यापारी म्हणा, असे भरपूर काही असे उद्योग आहेत स्वामी समर्थ मंदिराच्या आसपास वसलेले आहेत. आणि फक्त अक्कलकोट तालुका श्री स्वामी समर्थ या नावामुळे प्रसिद्ध आहे आणि स्वामी समर्थ या नावामुळेच अक्कलकोट तालुक्याचे विकास होत आहे आणि व्हायलाच पाहिजे. बघा, कुठल्याही गोष्टीला अथवा कुठल्याही तालुका अथवा गाव अथवा जिल्हा विकास होण्यासाठी तेथील लोकांची फार मोठी वाटा असते. त्या लोकांची तिथली श्रद्धा, त्या लोकांची भक्तिभाव हा फार महत्वाची असते. आम्ही अक्कलकोटकर हे ठाम होऊन सांगतो की खरंच स्वामी चमत्कार आहे. त्या स्वामी समर्थ या नावानं लाखो हजारो लोक, करोडो लोक तिथे येतात आणि अक्कलकोटकरांचे बिझनेस वाढतं, त्यांना रोजगार भेटतं. जेव्हा माणसाला भूक लागते तेव्हा अन्नाची महत्व कळते. तसेच अक्कलकोट मधील लोकांना जेव्हा भूक लागते तेव्हा स्वामी समर्थ आठवण येतात, कारण विदाउट पैसे भेटणारे महाप्रसाद म्हणजेच ते स्वामी समर्थ. तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये जावा, 1 रुपये कमी असेल तर तुम्हाला सोडत नाही, अथवा तुम्ही 1 रुपये पण कमी देऊ शकत नाही, पण तिथं तुम्ही 1 रुपया न देता तुम्ही जेवण करू शकता आणि की महाप्रसाद घेऊ शकता पोटभर, आणि तेही 5 स्टार हॉटेलपेक्षा अतिशय सुंदर आणि स्वच्छ तो महाप्रसाद असते. खरंच अक्कलकोटकर भाग्यवान आहे. तर मला एवढंच म्हणणं आहे, जेवढे काही विद्यार्थी, जेवढे काही ऑफिसर, जेवढे काही गव्हर्नमेंट सर्वंट, जेवढे काही लोक पुणे, मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्र अक्कलकोट मधून शिकून गेलेले आहेत, त्यांना हे माहिती आहे की स्वामी समर्थ म्हणजे काय. खरोखरच ते चमत्कार. फक्त स्वामी समर्थ नावाने लाखो करोडो लोकांची पोट भरती. मित्रांनो, पोट भरती. स्वामी समर्थ मंदिरात जाऊन प्रॅक्टिस करून कुठल्याही भरती, पोलीस भरती म्हणा, सैनिक भरती म्हणा, त्यामध्ये सिलेक्ट झालेले आहे, त्यांना विचारा गरिबी काय असते आणि स्वामी समर्थाचे मंदिर म्हणजे काय, ते तुम्हाला सांगतील. द रिअल मॅजिक ऑफ श्री स्वामी समर्थ. जेव्हाही अख्खा महाराष्ट्रातील लोक, जेव्हा तुम्ही अक्कलकोटमध्ये जाल, तुम्ही कुठल्या हॉटेलात जायचं गरज नाही, तुम्ही डायरेक्ट स्वामी समर्थ मंदिराला जावा, तुम्हाला महाप्रसाद भेटल्याशिवाय राहणार नाही. तर 2 टाइम आहेत, दुपारी आणि संध्याकाळी. त्या 2 टायमाला तुम्हाला महाप्रसाद नक्कीच भेटेल. तर एवढंच लक्षात ठेवा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ अगोदरच सांगून गेलेले आहे. तर अक्कलकोटकरांना भ्यायची काही गरज नाही, भिऊ नका, तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहे. चमत्कार त्यालाच म्हणतात, भुकेल्या माणसाला एक रोटी भेटते. जेव्हा भुकेल्या माणसाला साक्षात देऊन रोटी देतो, तोच स्वामी समर्थ मंदिर आहे. कुठल्या एका श्रीमंताचे नाव सांगा, त्याच्या नावाने 1000 लोक त्याच्या घरी जातात आणि दररोज तिथे जेवण करतात. एकही पुढारी भेटणार नाही, एकही श्रीमंत माणूस भेटणार नाही. फक्त आणि फक्त आपले संत, साधू संत आणि आपले देव देवतांचेच ठिकाणी तुम्हाला भेटेल, जिथे तुम्ही पोटभर जेवण आरामाने खासाल. मी बोलत आहे फक्त आणि फक्त गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाची कथा. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी समर्थांनी आधीच बोलून गेलेले आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण भिऊ नका, तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच लाईक करा.